नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. आमच्या दुबईच्या ट्रिपमध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलं होतं ते हॉटेल बऱ्याच जणांना पाहायचं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर तुम्ही दुबईचं हॉटेल आणि हॉटेल रूमचा हा टूरचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा आहे आमच्या हॉटेलचा बाहेरचा मेन रोड आणि इकडे लेफ्ट साईडला जातोय तो एअरपोर्टला रस्ता आहे आणि राईट साईडला जे आहे हे मेट्रो स्टेशन आहे आणि ते 5 मिनिटावरच आहे आमच्या हॉटेलपासून. आणि या हॉटेलचं नाव आहे अलफ दुबई एअरपोर्ट हॉटेल आणि हे एअरपोर्टपासून 10 मिनिटावरच आहे आणि हे मॅरियट हॉटेलची ब्रँच आहे. हे हॉटेल एकदम बेस्ट आहे राहण्यासाठी. तुम्ही कधी दुबईमध्ये आला तर इथे राहू शकताय आणि हे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टपासून पण जवळ आहे 10 मिनिटावर आणि सहज तुम्ही मेट्रोने सुद्धा येऊ शकताय किंवा टॅक्सीने पण येऊ शकताय. हा आहे हॉटेलचा मेन एंट्रन्स. आता आपण एंट्रन्समधून आतमध्ये जाऊया. हॉटेलच्या मेन गेटमधून एंट्री केल्यावर समोरच रिसेप्शन एरिया आहे. लेफ्ट साईडला कॅफेटेरिया आहे आणि राईट साईडला सिटिंग एरिया वगैरे आहे बसण्यासाठी. आणि थोडं रिसेप्शनच्या पुढे आलं की ते इंडोर गेम्स ठेवलेले आहेत. सिटिंग एरिया आहे आणि रिसेप्शनच्या लेफ्ट साईडला वरती जाण्यासाठी लिफ्ट आहे आणि रेस्टॉरंट आहे समोरच्या बाजूस आणि तिकडे पण गेम्स ठेवलेले आहेत. आणि राईट साईडला या शॉपिंग एरिया आहे. आणि हा जो हॉटेलचा मेन एरिया होता हा खूप मोठा होता आणि त्यामुळे आम्ही खूप सारे फोटोज काढले इथे वेगवेगळ्या डायरेक्शनने आणि खूप सारे व्हिडिओज रील्स बनवल्या. आणि हा हॉटेलचा बॅकडोर आहे आणि त्याने आपण हॉटेलच्या मिडल एरियाला येतो. तिकडे पण सिटिंग अरेंजमेंट आहे व संध्याकाळची तुम्ही कॉफी वगैरे इथे येऊन पिऊ शकताय. आणि चारी बाजूने हॉटेलचे रूम आहे तिकडे. गर्ल्स एक फोटो. आणि हा समोर जो राईट साईडचा कॉरिडॉर दिसतोय तिकडून हॉटेलच्या राईट साईडला जाण्यासाठी रस्ता आहे आणि तिकडे पण हॉटेलचा सेकंड गेट आहे आणि तिथून पण आपल्याला इन आउट करता येतं. आणि ही आहे हॉटेलची राईट साईड आणि इथं पण सेम रिसेप्शन एरिया आहे, सिटिंग एरिया आहे आणि बॅकडोअरचा पण सिटिंग एरिया आहे. आता आमचा हॉटेल रूम बघूया. आमचा हॉटेलचा रूम आहे 3rd फ्लोअरला, रूम नंबर 316. मोस्ट ऑफ आपण पाहतो कुठेही गेलो आपण हॉटेलचा रूम बुक केला तर आपल्याला एकच कार्ड की इश्यू केली जाते, पण इथे तशी सिस्टम नव्हती. इथे हॉटेलमध्ये रूममध्ये जेवढे राहणारे पर्सन आहेत ते प्रत्येकाला एक एक कार्ड की इश्यू केली जाते आणि आम्हालाही प्रत्येकाला पर्सनल कार्ड की दिली होती त्यांनी. आणि सिक्युरिटी आणि सेफ्टी पर्पजमध्ये हे हॉटेल बेस्ट आहे, कारण ह्या कार्ड कीच्या ॲक्सेस शिवाय आपण कुठल्याच हॉटेलच्या रूममध्ये किंवा हॉटेलच्या फ्लोअरवर एंटर करू शकत नाही, कारण लिफ्टमध्ये ह्या कार्ड कीचं ॲक्सेस आपल्याला दाखवावं लागतं तरच आपल्याला त्या फ्लोअरवर जाता येतं. आणि प्रत्येक फ्लोअरला त्या त्या फ्लोअरच्या हिशोबाने कार्ड होते, त्यामुळे कुठल्याही फ्लोअरला पण जाता येत नव्हतं. आणि हा आहे आमचा हॉटेलचा रूम आणि त्यामध्ये आम्हाला 3 इंटरकॉम दिलेले आहेत, फोन आणि एक छोटासा फ्रीज कोल्ड ड्रिंक्स वगैरे ठेवायला आपण बघू शकता आणि एक टी कॉफी मशीन सुद्धा दिलेली आहे.
आणि एक वायरलेस चार्जर आहे मोबाईल चार्जिंगसाठी. आणि हा विंडो आहे, ह्या विंडोतून हॉटेलची मिडल साईड दिसते जी आपण मगाशी बघितली. आणि तसंच हेअर ड्रायर आणि कपडे इस्त्री करण्यासाठी आयर्निंग मशीन पण अवेलेबल आहे रूम मध्ये. आणि हॉटेलचे जे स्विमिंग पूल आहे ते हॉटेलच्या टॉप फ्लोअरवर आहे. त्यासाठी आम्ही रिसेप्शन मधून कार्ड ॲक्सेस घेऊन हॉटेलच्या टॉप फ्लोअरला गेलो. आणि तिथे पण लिफ्ट मधून बाहेर पडल्यावर सिटिंग एरिया आहे टॉप फ्लोअरला सुद्धा आपण बघू शकतो. त्यांना लय फोटोचं वेळ आहे. एक्सरसाइज आहे वाटतं, कार्ड ते आहे ना. आई शपथ, सॉलिड गॉगल कुठे आहे तुझा गॉगल? आणि टॉप फ्लोअर वरून बाहेर आल्यावर छान कॉरिडॉर केलेला आहे स्विमिंग पूलला जाण्यासाठी. आणि तिकडे झाडं वगैरे लावलेली होती आणि वरून शेड पण होता एक. आणि या टॉप फ्लोअरला त्यांनी वॉशरूम, चेंजिंग रूम आणि स्विमिंग करून आल्यावर बसण्यासाठी, पुन्हा थोडंसं रेस्ट करण्यासाठी छान अरेंजमेंट केलेली होती बाहेर. तर हे होतं दुबईमधलं आम्ही स्टे केलेलं हॉटेल आणि फारच छान होतं आणि बेस्ट होतं. तुम्ही पण कधी दुबईमध्ये गेलात तर नक्की ह्या हॉटेलमध्ये स्टे करा, तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स येईल. फूड पण ह्या हॉटेलमधलं छान आहे, सर्विस पण छान आहे. तर नक्की ह्या हॉटेलमध्ये स्टे करा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. नक्की पहा. धन्यवाद मंडळी.